न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील यूएस कॅफे या अनधिकृत कॅफेवर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली असून स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनीही या ठिकाणी भेट देऊन तोडफोड करून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या प्रवृत्तीला चांगलाच धडा शिकवलाय। आमदार मंगेश चव्हाण यांच्या संस्कृती आणि संस्कार रक्षक म्हणून बजावलेल्या भूमिकेच्या पंचक्रोशीतून कौतुक होत असलं तरी आमदार म्हणून जबाबदारी निभावणाऱ्या लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन तोडफोड करणं किती संयुक्तिक आहे अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत। या संदर्भात प्राप्त माहिती अशी की यूएस नामक या कॅफेत मूळ प्लॅनमध्ये बदल करून अनधिकृत डार्क रूम तयार करून त्या ठिकाणी तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून दिली जात होती। या ठिकाणी अश्लील चाळे सुरू असावेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला अशी चर्चा चाळीसगाव शहरात आहे। त्यानंतर तात्काळ आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन मोहिमेत स्वतः सहभागी होत डार्क रूम उद्ध्वस्त करून फर्निचरची तोडफोड केली असा व्हिडिओ आणि मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय। याच व्हिडिओमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी काय घडलं कसं घडलं याविषयी भाष्य केलं असून यापूर्वी देखील सदर कॅफेच्या बाबतीत तक्रारी आल्या तेव्हा तेथे त्यांनी पुढाकार घेऊन कारवाई केली होती असंही सांगितलंय। नाव कॅफे असले तरी कुठल्याही प्रकारचा चहा नाश्त्याचे पदार्थ किंवा साहित्य आढळून आले नाही। तसेच अश्लील चाळ्यांसाठी एक डार्क रूम तिथे तयार केली होती। एकूणच तरुण पिढीला चुकीच्या कृत्यांसाठी प्रोत्साहन या ठिकाणी मिळत होतं असा दावा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केलाय। अर्थात पोलिसांनी या कारवाईत 6 तरुण तरुणींनाही ताब्यात घेतलंय। यावरून हा डार्क रूम बेकायदेशीर कृत्यासाठीच वापरला जात होता हे स्पष्ट होतंय। चाळीसगाव शहरात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हा अनधिकृत कॅफे सुरू होता, त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल तर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार चव्हाण यांनी यावेळी दिल्या। सदर ठिकाणी 6 मुलं आणि 6 मुली आढळून आल्या होत्या। खरं तर मुलगी ही कुणाच्याही घरची असेना तिच्या इब्रतीची काळजी घेणं, तिचा सन्मान करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे आणि त्यामुळे सदर मुलींची नावे पुढे न करता त्यांच्या पुढील शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून घेण्याचा तसेच मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासनास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत असंही आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय। यूएस कॅफे नावाचा चाळीसगाव शहरात कॅफेच्या नावाखाली एक गैरकृत्य चालू करण्याचं एक षडयंत्र रचून आणि तिथं तरुण मुला मुलींना सिक्रेट स्पेस द्यायचं असं एक मॉडेल गेल्या काही दिवसांपासून चालू असल्याचं तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती। स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं की पडदे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून प्रायव्हसी जागा करून दिली होती आणि कॅफेमध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्यायचं। आता इथं फूड पाहिलं किंवा साहित्य दुसरं काहीच नाही, इथं चहा नाही, इथं कॉफी नाही, इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही, फक्त जागा त्यांना देणे असा प्रकारचा चालला होता। 6 मुलं आणि 6 मुली इथे सापडल्यात। खर तर मुलगी ही कोणाच्या घरची असे ना तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आपल्याला शिकवण आहे। त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाळणारच आहोत। पण त्या मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकार्यांनी हे उद्ध्वस्त केलं। चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गैरकृत्याचे व्यवहार किंवा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल। गरज पडली तर बुलडोजर सुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल, कारण की शेवटी शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत। त्या जबाबदाऱ्या मीही पार पाडेल, पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे। या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल, आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे। 67 ते 66 मुली पळून जाण्याचं प्रकरण आत्ता जवळजवळ आम्ही पाहिलं, रोज अनेक घटना घडत आहेत। प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही, पण एक खातरदारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे। आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे। असा कुठलाच प्रकार आम्ही कोणी सहन करणार नाही एवढं सांगतो।
एकूणच चाळीसगावसारख्या ग्रामीण भागातील संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या तालुक्याच्या गावात असे हीन बेकायदेशीर प्रकार घडत असतील एकूणच चाळीसगावसारख्या ग्रामीण भागातील संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या तालुक्याच्या गावात असे हीन आणि बेकायदेशीर प्रकार घडत असतील तर सुसंस्कृत माणसालाही चीड येणे सहजच स्वाभाविक आहे। त्यामुळे मंगेश चव्हाण हे तर अवघ्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, त्यांना किती चीड आली असेल या भूमिकेतून त्यांनी संतप्त होणं संयुक्तिक आहे। त्यांनी उचललेलं पाऊल कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून योग्यच आहे, तरी कायदा मंडळाचे सदस्य म्हणून कायदा हातात घेणं आणि तोडणं हे कृत्य बेकायदेशीर आहे अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत।